नमस्कार, मी निरंजन. भारतातल्या लोकशाहीचं वास्तव आणि भारतातल्या लोकशाहीची स्थिती काय आहे हे एका घटनेमधून 2 दिवसापूर्वी संपूर्ण जगाला समजलं. म्हणजे भारत प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या निर्देशांकात जगामध्ये 157व्या क्रमांकावरती का आहे. भारताच्या प्रेस फ्रीडमची विश्वासार्हता ही जगामध्ये का नाही आहे, हे देशाचे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा नॉर्वेमध्ये सिद्ध केलं. स्वतःच्या कृतींनी सिद्ध करून दाखवलं. आणि यांनी आपल्या लोकशाहीला हा जो काळिमा त्या प्रेस कॉन्फरन्सला टाळून नरेंद्र मोदींनी दिला, तो काळिमा नंतर भारताच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रेसमध्ये भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी बोल्ड आणि अंडरलाईन अधोरेखित केला की आम्ही का असे आहोत. आणि आता तर जगाला हेही समजलं की किती मूर्ख असू शकतो एखाद्या देशाच्या परराष्ट्र खात्याचा सचिव, हा किती बेअक्कल आणि किती मूर्ख असू शकतो हेही सिद्ध झालं. नरेंद्र मोदी भारतामधल्या निवडणुकांचा सगळा धुराळा संपल्यानंतर 5 राज्यांमधल्या निवडणुका झाल्या, त्याच्या आधी युद्धाच्या परिस्थितीमध्ये पूर्ण बेपर्वा आणि बेछूट असं वागत होते. तो सगळा प्रचार संपला. प्रचार संपल्यानंतर ते पहिल्यांदा नको त्या ठिकाणी नको त्या वेळी गेले. भारतामध्ये ब्रिक्स देशांच्या, ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भारतात कॉन्फरन्स चालू दिल्लीमध्ये. ज्या ब्रिक्समध्ये इराण पण आहे, ज्या ब्रिक्समध्ये UAE पण आहे, ज्या ब्रिक्समध्ये चायना आहे, ज्या ब्रिक्समध्ये रशिया आहे. आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये भारताची त्या युद्धातली भूमिका, त्या ब्रिक्सचं समिटचं अध्यक्षपद भारताकडं, आणि ती दिल्लीत चालू. डोनाल्ड ट्रम्प हे चायनाशी मैत्री करायला, चायनाची दाढी कुरवाळायला म्हणून चायनामध्ये गेलेले. आणि हे आपले महाभाग, जो UAE ओपेक नेशन्स मधून बाहेर पडला, ज्या UAEच्या विरोधामध्ये गल्फमधले सगळे देश बोलतायत की इस्रायलला कसा त्यांनी पाठिंबा दिला आणि अगदी नेत्यान्याहूला युद्ध सुरू असताना UAE मध्ये कसा आश्रय दिला, यावरून त्यांची निर्भत्सना होत असताना हे महाराज गेले UAEला. UAEला गेले आणि UAEला गेल्यानंतर तो एक व्हिडिओ आला. आपले धुरंधर सारखे असे गेले तिथे आणि त्यांना मिठी मारली. मिठी मारल्यानंतर काय म्हटले, UAE हे मला दुसऱ्या घरासारखं आहे. म्हणजे इस्रायलला फादरलँड बोलून झालं. आणि आता युनायटेड अरब एमिरेट्स हे यांचं दुसरं घर. म्हणजे काय लॉजिकच नाही या सगळ्या वागण्यामध्ये. ते जर दुसरं घर असेल तर पहिल्या घरातल्या भावंडांना तुझा पक्ष तू कसा नीचपणाने वागवता आहात याचा कधी विचार केलाय? बरं, ते झालं. ते झाल्यानंतर मग उन्हाळ्याची सुट्टी युरोपमधल्या 4 देशांमध्ये नेदरलँड्सला गेले. नेदरलँड्सला गेल्यानंतर म्हणतात मला घरी आल्यासारखंच वाटतंय. म्हणजे फक्त भारतात आल्यानंतर यांना परक्या राष्ट्रामध्ये आलोय असं वाटतं. नेदरलँड्स यांना वाटलं घरी आल्यासारखं. पण नेदरलँड्समध्ये काहीतरी छाछूगिरी केली, भारतीय ऑडियन्सला भाषण दिलं. त्याच्यामध्ये जग कसा आता पुन्हा दारिद्र्यामध्ये जाणार आहे, दारिद्र्यात जाऊ शकतं वगैरे वगैरे मुक्ताफळं उधळून झाली. आणि गेल्या अनेक दशकांच्या कमाईवरती पाणी फिरू शकतं. सुदैवाने नरेंद्र मोदी 1च दशकापासून आहेत. त्यामुळे अनेक दशकांची कमाई ज्याच्यावरती पाणी फिरू शकतं ते काँग्रेसच्या कारकिर्दीमधली दशकांमधली कमाई आहे, ज्याच्यावरती बऱ्यापैकी पाणी स्वतः नरेंद्र मोदी सरकारने फिरवून झालंय. त्यानंतर हे गेले नॉर्वेला. आता जगामध्ये प्रेस फ्रीडम मध्ये क्रमांक 1 वरचा देश
माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत जगात क्रमांक 1चा असलेला देश नॉर्वे, त्या नॉर्वेला गेले. जो जगामध्ये नोबेल पीस प्राइज देतो, शांततेचा पुरस्कार, ज्याला जागतिक सन्मान आहे, त्या देशामध्ये हे गेले. तिथल्या पंतप्रधानांबरोबर हा हा ही ही हु हु हे हे ते सगळं हची बाराखडी त्यांची करून झाली. ते झाल्यानंतर जॉईंट स्टेटमेंटची वेळ आली. जॉईंट स्टेटमेंटच्या वेळेला तिथल्या एका महिला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, तर हे पळून गेले स्टेजवर. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? म्हणजे इंग्लिश कळत नाही हा भाग वेगळा, त्यामुळे इंग्लिशमध्ये उत्तर देता येत नाहीत हे माहिती आहे. अमेरिकेमध्ये जो इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला की अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करणार, त्याच्यावरती ते हिंदीमध्ये सुरू झाले, वसुधैव कुटुंबकम वगैरे सगळं. म्हणजे कम्प्लिटली रॉंग नंबरला मिस कॉल, हा जो प्रकार आहे तो नरेंद्र मोदींनी अमेरिकेत करून दाखवला होता. इथं याला प्रश्न विचारला, निघून गेले स्टेजवर. ती पत्रकार त्यांच्या पाठीमागं गेली, हे लिफ्टमध्ये बसले आणि लिफ्टमध्ये उभे राहून लिफ्टमधून गायब. त्यामुळे प्रेसला कसं टाळतात हे जगाने बघितलं. हे बघितल्यानंतर भारताच्या एमईएनी, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी आणखीन एक मूर्खपणा केला आणि सांगितलं तुम्हाला प्रश्नच विचारायचे असतील तर एमईए तर्फे हॉटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे, तिकडे या. तिकडे गेल्यानंतर पहिलाच प्रश्न मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या या अधिकाऱ्याला विचारला. काय विचारलं बघा. My name is Hella. I come from the Norwegian newspaper Dagsavisen. I am wondering, as we strengthen our partnership, why should we trust you? Can you promise that you will try to stop the human rights violations that goes on in your country? And also, will the Prime Minister start taking critical questions from the Indian press at some point in the future? And also, if possible, I would like you to answer straight away. Answer the strengthening partnership. Why should we trust you? Oh, that's okay. And on the human rights situation. Let me, you ask me question, let me answer it. Okay? Let me give a background of what India is and why should the world trust India. Let us look at the few challenges that the world faced in the last few years. COVID was a big challenge the world faced. And how do you test the trust on a country? One, what is a country? A country today has 4 elements. 1, population. 2, government. 3rd, sovereignty. And 4th, territory. So that is what makes a country a country. And we are proud that we are a civilizational country of 5,000 years old. Continuous civilization. Contributed immensely to the world. You look around, you see an India connect everywhere in the world. India has, the numbers which you see on your phones, it is originated in India. Shunya, 0, originated in India. Chess, originated in India. So we are proud of that civilization. Yoga, which the world admires today, it originated in India. India had epics and books. Let me answer the question. Please don't interrupt me. You ask me a question, please. This is my press conference. You ask why should a country trust India? Why should a country trust India? Why should a country trust India? Let me answer that question, please. त्या महिला पत्रकारांनी सरळ एक प्रश्न विचारला साधा, की विल यू स्टॉप ह्युमन राईट व्हायोलेशन्स इन इंडिया? मानवी हक्कांचं भारतातलं उल्लंघन तुम्ही थांबवाल का? मायनॉरिटीजच्या बाबतीतलं तिने विचारलं. आणि तिने विचारलं, विल युअर प्राईम मिनिस्टर टेक डायरेक्ट क्रिटिकल क्वेश्चन्स?
हे तुमचे पंतप्रधान अत्यंत महत्वाचे असे प्रश्न घेतील का, त्याची उत्तरं स्वतः देतील का, आणि भारतातल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये जे मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे त्याबाबत ते तुम्ही थांबवाल का, इतका साधा प्रश्न विचारला होता वर्तमानाबद्दल, भारतातल्या वर्तमान परिस्थितीबद्दल. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा हा कोण मूर्ख अधिकारी होता, त्यांनी इतिहासाचा प्रश्न सोडवायला घेतला. त्यांनी सुरुवात करून टाकली, भारत 5,000 वर्षापासूनचं सिव्हिलायझेशन आहे, कंटिन्युअस सिव्हिलायझेशन आहे, भारताने जगाला शून्य दिला, भारताने जगाला दशमान पद्धत दिली, त्याच्यानंतर भारताने जगाला योगा दिला. भारताने काय दिलं हा प्रश्नच नव्हता विचारला. तुझा पंतप्रधान थेट प्रश्न घेईल का पत्रकार परिषदेत, तुझा देश तुझ्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत जे मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे ते थांबवेल का, हे प्रश्न विचारले होते. हे महाशय वाटेल ते बरळायला लागले. असंबद्ध बडबड स्पर्धा नावाचा एक प्रकार असायचा. त्या असंबद्ध बडबड स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळवावं अशा जिद्दीने परराष्ट्र खात्याचा हा अधिकारी बोलत होता की मी किती असंबद्ध, इलॉजिकल, इलरॅशनल बडबड करू शकतो, किती मूर्खपणा स्वतःचा दाखवू शकतो जगासमोर, हे तो तिथं करत होता. आणि ते सगळं करत असताना ती त्याला इंटरप्ट करून परत परत तिने विचारलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधित होती. तर हा थांबा, तुम्ही माझी पत्रकार परिषद आहे, मला इंटरप्ट करू नका, मला बोलू द्या, मला इंटरप्ट करू नका. अरे बावळ्या, तुला जे विचारलंय ते तू सांगतच नाहीयेस ना, तुझं भलतंच काहीतरी चाललेलं आहे. म्हणून ती परत परत इंटरप्ट करत होती, त्याचा हा उत्तरच देत नव्हता. शेवटी ती उठली आणि तिथून निघून गेली. मग तिला असं झालं, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, या मूर्खासमोर डोकं फोडण्यामध्ये काहीच अर्थ नाही, हा भलतंच काहीतरी बोलतोय. आणि तिने प्रश्न जो विचारला की वाय शुड वी ट्रस्ट यू, ट्रस्ट यू म्हणजे तू नाही, तो माणूस नाही, वाय शुड वी ट्रस्ट इंडिया, हा तिचा प्रश्न होता सर्वात पहिला. आता वाय शुड वी ट्रस्ट इंडिया याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं ना. तर तुम्ही जगाला दशमान पद्धत दिली, तुम्ही जगाला शून्य दिला, तुम्ही जगाला योगा दिला, तुमची 5,000 वर्षापूर्वीची सिव्हिलायझेशन आहे म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवावा असं म्हणायचंय का? मग तुमची 5,000 वर्षापासूनची सिव्हिलायझेशन ही मनुस्मृतीची आहे, ती विश्वास ठेवण्याच्या काय थुंकण्याच्या पण लायकीची नाहीये, ती जाती जातीमध्ये भेदभाव करणारी आहे, ती जन्मतः रेसिझम मानणारी आहे मनुस्मृती, ती जन्मतः महिलांना उपभोग्य साधन आहे, उपभोग घेण्याची वस्तू अशा पद्धतीने वागवणारी आहे, ती इतर सर्व जाती धर्मांचा द्वेष शिकवणारी आहे. मग म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवायचा असं याचं म्हणणं आहे वेड्याचं. आणि याला काय वाटतं, मनुस्मृती जगातल्या लोकांना माहित नाहीये, कशाबद्दल बोलतोय? भारताने जगाला शून्य दिला, हो, आर्यभट हे जे सगळे गणितज्ञ होऊन गेले यांनी दिला, दशमान पद्धत जगाला दिली. त्यानंतर काय दिलं? शून्य दिल्यानंतर शून्यच, एक शून्य देऊन झालं, त्याच्यानंतर काय दिलं? शून्यच दिलं जगाला. का नरेंद्र मोदी दिला मोठा शून्य, भोपळा? हे अशा पद्धतीने उत्तर. आता तिने या मायनॉरिटीच्या बाबतीमधल्या हा जो प्रश्न विचारला ह्युमन राईट व्हायोलेशन्सचा, यांना मायनॉरिटी म्हटलं की फक्त मुसलमान डोक्यात येतात. त्या येड्याला, परराष्ट्र खात्याच्या त्या अधिकाऱ्याला, बावळटाला हे समजायला हवं, हे लक्षात राहायला हवं की याच युरोपियन देशांनी युरोपियन युनियनमध्ये मणिपूरच्या हिंसाचाराबद्दल भारताची निंदा केलेली आहे, निषेध केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. मणिपूरमध्ये गेल्या 2 वर्षांपासून 3 मे 2 वर्षापूर्वी 2024 पासून जो प्रचंड हिंसाचार चालू आहे आज तागायत, त्याच्याबद्दल त्यांनी ठराव केल्यानंतर त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला असू शकतो. फक्त मुसलमान म्हणून कशाला बघता? आणि भारतातल्या मुस्लिमांची पण काय स्थिती आणि अवस्था करून ठेवलेली आहे हे काय जगाला माहित नाही?
अमेरिकेच्या कमिशन फॉर रिलिजियस फ्रीडम हे जे आयोग आहे अमेरिकेतलं, यांनी भारताला कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न या कॅटेगरीत घेतलाय. ते फक्त ख्रिश्चनांविरुद्धच्या अत्याचाराबद्दल नाही, सर्वच अल्पसंख्याकांच्या बाबतीत, ज्यात सीख पण येतात, ज्यात जैन पण येतात, ज्याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा येतात, या सगळ्या अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल, दलित पण येतात. डिस्क्रिमिनेशनचा विषय आहे, भेदभावाचा. त्यामुळे तिने विचारलं की आम्ही विश्वास का ठेवावा? तुम्ही मणिपूर, तुमचं एक छोटंसं राज्य 2 वर्षात शांत नाही करू शकले. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ज्या वेळेला भरभराटीत होती, जगभरामधून भारतामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत होती, त्यावेळेला अचानक तुमचा हा नॉन बायोलॉजिकल प्राणी टीव्हीवर येतो रात्री 8 वाजता आणि नोटबंदी जाहीर केली म्हणून जाहीर करतो. विचार करा, तो दिवस 8 नोव्हेंबर 2016 सत्तेत आल्यानंतर दुसऱ्या 2 वर्षात यांनी नोटबंदी जाहीर केली. 8 नोव्हेंबरला किंवा 7 नोव्हेंबरला भारतामध्ये येण्यासाठी जगामधल्या ज्या उद्योजकांनी व्हिसा घेतल्यानंतर इंडियन करन्सी परचेस केली असेल, की आता भारतात जायचंय, भारतीय करन्सी आपल्याला विकत घ्यावी लागेल तिकडे खर्च करण्यासाठी, तिथं विकत घेतली असेल, यांनी 8 तारखेला रात्री 8 वाजता नोटबंदी जाहीर करून टाकली. त्यांनी जी काही करन्सी घेतली तिथे जुनी इंडियन करन्सी 1000 रुपयाच्या 500 रुपयाच्या नोटा, त्या भारतात आल्यानंतर मातीमोल परदेशी उद्योजक, परदेशी पर्यटक, परदेशी इंजिनियर्स, फॉरेनचे सायंटिस्ट, हे जे कोण भारतात येणार होते त्यावेळेला, त्या 2-4 दिवसांमध्ये ज्यांनी इंडियन करन्सी विकत घेतलेली असणार, त्यांची इंडियन करन्सी त्यांनी विकत घेतलेली या महाभागानी रात्री 8 वाजता मातीमोल करून टाकली. त्यांनी भोगलं ना. इथं आल्यानंतर तो फॉरेनर टॅक्सी सुद्धा भाड्याने घेऊ शकत नव्हता एअरपोर्ट पासून त्याच्या हॉटेलवर जायला, कारण त्याच्याकडे 100 रुपयाच्या नोटा नव्हत्या. इथले एटीएम्स बंद झालेली होती, एटीएम वर 100 रुपयाच्या नोटा मिळत नव्हत्या आणि 1500 यांनी रद्द करून टाकल्या होत्या, नवीन नोटा आलेल्या नव्हता. काय झालं असेल या सगळ्या परदेशी उद्योजकांचं, टुरिस्टचं? त्यामुळे तिने विचारलं आम्ही विश्वास का ठेवावा? या डिमॉनिटायझेशन मध्ये तुमच्या देशातली 92% अनऑर्गनाइज सेक्टर मधली असंघटित क्षेत्राची अर्थव्यवस्था धुळीला मिळाली. इथले स्मॉल इंडस्ट्रीज, मीडियम इंडस्ट्रीज, इथले व्यापारी, मध्यम व्यापारी, छोटे व्यापारी यांचा व्यवसाय धुळीला मिळाला या नोटबंदीमुळे. त्यांनी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करावी असा विश्वास का ठेवावा? बरं, तो एक मूर्खपणा करून नाही थांबले. त्यानंतर जीएसटी आणला मध्यरात्री 12 वाजता. त्याचे नियम रोज बदलत होते, रोज प्रत्येक गोष्टीचे. त्यामुळे भारतामधून जाणारा एखादा ऑटोमोबाईल कॉम्पोनंट, हा कॉम्पोनंट म्हणायचा का फिनिश गुड म्हणायचा, हा कुठल्या कॅटेगरीत जीएसटी भरायचा, हे त्या परदेशी उद्योजकांना कळत नव्हतं. भारतीय उद्योजकाला कळत नव्हतं की मी जे बनवलंय, मी जो गिअर बॉक्स बनवलाय, तो फायनल प्रॉडक्ट म्हणून विकू का त्यातला एक इनपुट कॉम्पोनंट म्हणून विकू. त्यामुळे त्यांनी त्या कुठल्या कॅटेगरीत जीएसटी ठेवायचा हे त्याला समजत नव्हतं. याचं प्रशिक्षण अधिकाऱ्यांचं झालेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना माहित नव्हतं की हे प्रॉडक्ट कुठल्या कॅटेगरीत घ्यायचं. जे हिरव्या मिरची, लाल मिरचीच्या बाबतीत झालं, हिरव्या मिरचीला 0%, लाल मिरचीला 12% जीएसटी, सॅनिटरी पॅडला 18% जीएसटी आणि लिपस्टिकला 5% जीएसटी. हा जो निर्बुद्ध बावळटपणा केलेला होता, अत्यंत बेजबाबदारपणा, त्यातही देशातली अर्थव्यवस्था धुळीला मिळाली. पण याला काहीच फिकर नव्हती. म्हणून ती विचारते आम्ही तुम्हाला विश्वास का ठेवावा. त्याच्यानंतर हे ऑपरेशन सिंदूर बिंदूर प्रकार जो केला, तुमच्याकडे काहीतरी एक अतिरेकी हल्ला होतो, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट एका देशाशी युद्ध पुकारता, देशाबरोबर युद्ध.
म्हणजे अतिरेकी संघटनेवर नाही, तुम्ही डायरेक्ट देशावर युद्ध पुकारता. सर्जिकल स्ट्राईक हा वेगळा प्रकार आहे. तुम्ही मिसाईल्स, एअरफोर्सची प्लेन्स याच्यानी बॉर्डर क्रॉस केली, इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली. काश्मीरमध्ये ज्या वेळेला ते सर्जिकल स्ट्राईकचं थोतांड केलं होतं त्यावेळेला ती डिस्प्युटेड टेरिटरी तरी होती. ही इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली लाहोरची. तुम्ही युद्ध पुकारलं. इट वॉज अन ऍक्ट ऑफ वॉर. आणि मग जे हसू झालं जगभर. त्यामुळे हा मूर्खांचा देश आहे, हा कधीही युद्ध पुकारतो. यानंतर भविष्यात घडणारा कुठलाही अतिरेकी हल्ला हा युद्ध समजण्यात येईल असं तुमचा पंतप्रधान बोलतो. का विश्वास ठेवावा जगाने तुमच्यावर? हा देश भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्या दिवसापासून 15 ऑगस्ट 1947 पासून हा पॅलेस्टाईनचा समर्थक होता. हा पॅलेस्टाईनचा समर्थक असताना, इस्रायलच्या विरोधात असताना तुमच्या देशाचा पंतप्रधान 2-2 वेळेला इस्रायलला जातो. पहिल्या वेळेला इस्रायलला गेला त्यावेळेला एप्स्टाईन फाईलमध्ये येतं की ही डान्स्ड अँड सॅंग, नाचला आणि गायला त्यांच्या तालावर. का विश्वास ठेवावा जगाने तुमच्यावर? आत्ता 26 मार्चला हे नॉन बायोलॉजिकल प्राणी तिथं नेत्यानाहूला मिठी माराला. भारताची परंपरा जगाला माहिती. हा तिथे जाऊन म्हणतो इस्रायल इज फादरलँड. याचा अर्थ कळतो का? एकीकडे भारत माता आणि इस्रायल फादरलँड. इतका मोठा अपमान भारताचा करतो, भारत मातेचा करतो. का विश्वास ठेवावा तुझ्यावर? आणि 2-3 महिन्यापासून तिथं युद्धाची तयारी चालू आहे गल्फ ऑफ ओमानमध्ये. असं असताना तू तिथे जाऊन मिठ्या मारतो आणि विथ कन्व्हिक्शन आम्ही इस्रायलच्या बरोबर आहोत आणि राहू बियॉन्ड असं सांगतो. का विश्वास ठेवावा जगाने? याच नॉर्वेनी इस्रायलचा या युद्धाच्या बाबत धिक्कार केला. अमेरिकेला एअर स्पेस नाकारली याच नॉर्वेने. म्हणून त्या नॉर्वेच्या पत्रकारांनी विचारलं की तुझ्यावर का विश्वास ठेवू? हे सगळं घडलं. रशिया भारताला स्वस्तात ऑइल देत होता. तू भारत सरकार नाही, भारतातल्या नागरिकांना छदाम फायदा पोहोचवला नाहीस. तुझा तो मुकेश अंबानीनी त्या सगळ्या तेलाचं रिफायनिंग केलं आणि युरोपला विकलं, नफा कमवला. लाखो कोटी रुपयाचा नफा कमावला. त्याच्यावरती बोंबाबोंब झाली म्हणून एक 25,000 कोटीचा टॅक्स त्याच्याकडून घेतल्याचं सांगितलं. घेतलाय की नाही माहीतच नाही, सांगितलं. पण त्याचा नफा करून दिला. का या देशातल्या नागरिकांचे पैसे वाचवले नाहीत? का त्यांच्या बचतीत वाढ होऊ दिली नाही? का हा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवला नाही? इराण भारताला रुपयामध्ये 60 दिवसाच्या क्रेडिटवरती आणि फ्रेट आणि इन्शुरन्स फ्री असं तेल देत होता 60 दिवसाच्या क्रेडिटवर. बरं, पेमेंट भारतातल्याच बँकेत जमा करा म्हणून सांगत होता. भारतातल्या भारत सरकारच्या भारतीय बँकेत, युको बँकेत जमा करा सांगत होता. ते काढूनही घेत नव्हता ते पैसे. म्हणजे तुमच्याच बँकेचा कॅश रिझर्व्ह रेशो CRR हा वाढत होता. असं असून अमेरिकेने दम दिला. तुम्ही इराणकडून ऑइल घेणं बंद केलं. तुम्ही हजारो लाखो कोटी रुपये खर्च करून इराणमध्ये जो छाबार पोर्ट बांधला, डॉलर्समध्ये खर्च करून बांधला, तो छाबार पोर्ट अमेरिकेने धमकी दिली म्हणून सोडून दिला. हे फॉरेन एक्सचेंज कोणी सोडलं? नरेंद्र मोदींनी सोडलं. का विश्वास ठेवावा? अमेरिकेमध्ये याचा मित्र, या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा मित्र गौतम अदानी याच्या विरोधामध्ये अमेरिकेतल्या नागरिकांकडून बॉन्डच्या रूपाने उभे केलेले डॉलर्स, $250 मिलियन, हे भारतामध्ये लाच देण्यासाठी वापरले. म्हणजे 2,000 कोटी रुपये,
$250 मिलियन म्हणजे 2,000 कोटी रुपये भारतात लाच देण्यासाठी वापरले, म्हणून ज्याच्यावरती खटला झाला तो खटला गौतम अदानी डोनाल्ड ट्रम्पच्याच वकिलाला हायर करतो आणि तो खटला सेटल कशाच्या बदल्यात करून घेतो? $10 बिलियन. $10 बिलियन गौतम अदानी अमेरिकेमध्ये गुंतवणार. म्हणजे 2,000 कोटी रुपयाची लाच दिली हा आरोप मागे घ्या, यासाठी 96,000 कोटी रुपये अमेरिकेत गुंतवणार. 2,000 कोटीच्या बदल्यात 96,000 कोटी, 48 पट. आणि मग ही फॉरेन करन्सी गौतम अदानी अमेरिकेत नेणार आहे ना. 96,000 कोटी रुपयाची फॉरेन करन्सी गौतम अदानी अमेरिकेत देणार. आणि हा महाभाग नॉन बायोलॉजिकल प्राणी तुम्हाला आणि मला सांगतोय की पेट्रोल कमी खर्च करा, डिझेल कमी खर्च करा, खाण्याचं तेल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, गॅस कमी वापरा. अरे जे ऑलरेडी कसे बसे बचत करून जगतायत त्यांना तू सांगतो बचत करायला. आणि का? कारण तुझ्या गौतम अदानीला तिथं 96,000 कोटी रुपये देता यावे यासाठी. 48 पट. ही सगळी प्रतिष्ठित, हे सगळे प्रश्न जर त्याला विचारायचे होते, ते यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर या दिवट्याकडे नव्हतं ना. आणि म्हणून मी म्हणतो, भारतीय लोकशाहीची वस्त्रहरण नरेंद्र मोदी आणि त्याच्या परराष्ट्र खात्याने एका दिवसात नॉर्वेमध्ये करून दाखवलं. एका दिवसात. आणि त्याच्यानंतर नेदरलँड झालं, नॉर्वे झालं, मग त्यानंतर हवाओं में कहीं या मैं झूम जाऊं इन घटाओं में कहीं. है ना? काय चाललंय? तुम्ही तेल वाचवताय ना. तुम्ही तेल वाचवा, तेल कमी खा, पेट्रोल डिझेल कमी वापरा. कळलं का? आणि इकडं आज मैं ऊपर आसमान नीचे है. कसं वाटतंय? आणि याच्यानंतर आणखीन एक गंमत बघा. हे साहेब इथून त्या इटलीच्या पंतप्रधानांना काय घेऊन गेले? Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. Mallory. ये मेलेडी इतनी चॉकलेटी क्यों है? हे त्या इटलीच्या पंतप्रधानांचं नाव मेलनी, म्हणून हे तिला मेलडीची चॉकलेट्स घेऊन गेले. हे देशाचा पंतप्रधान करतो? हा छपरीपणा आहे. छपरी. दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला तिच्या नावाशी साधर्म्य असलेली चॉकलेट. अरे कोण आहे ती? म्हणजे इराणच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं म्हणून इटलीच्या रोम मधल्या पोपनी, ख्रिश्चन धर्माचा जगातला धर्मगुरू, यांनी डोनाल्ड ट्रम्पवरती टीका केली. या युद्धाच्या विरोधात, इराणवरती पुकारलेल्या युद्धाच्या विरोधात त्या पोपनी ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्पवर टीका केली, त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्पनी पोपवर टीका केली. आणि डोनाल्ड ट्रम्पनी पोपवर टीका केल्यानंतर ही इटलीची पंतप्रधान भडकली डोनाल्ड ट्रम्पवरती. आणि हिने डोनाल्ड ट्रम्पला झापलं, स्लॅम्ड. मेलनीनी डोनाल्ड ट्रम्पला स्लॅम केलं. त्यानंतर या मेलनीला खुश करण्यासाठी ते एक तात्याराव
अमेरिकेचा. म्हणजे मोदी एक आहे तर तो मोदी प्रो मॅक्स. त्या मोदी प्रो मॅक्सनी मेलनीला खुश करण्यासाठी, इटलीला खुश करण्यासाठी एक स्टेटमेंट केलं की फिफा वर्ल्ड कप मध्ये, फिफा म्हणजे फुटबॉलची जी एक विश्वकप असतो, या फुटबॉलच्या विश्वकप टुर्नामेंटमध्ये इराणची फुटबॉलची टीम ही क्वालिफाय झाली होती. क्वालिफाय. तर डोनाल्ड ट्रम्पने असं केलं की फिफा वर्ल्ड कप मधून इराणला काढून टाकू आणि त्याऐवजी इटलीला घेऊ. हे तिला खुश करण्यासाठी बोलल्यानंतर पुन्हा ही मेलनी अमेरिकेला बोलली, डोनाल्ड ट्रम्पला बोलली की आम्ही टॅलेंट रेकॉग्नाइज करतो. त्यांच्या टॅलेंटच्या जोरावरती इराण या वर्ल्ड कप फिफा टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. क्वालिफाय. आणि इटलीनी 4 वेळेला टॅलेंटवरती फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यामुळे असं एका क्वालिफाईड नेशनची जागा आम्ही छिनून घेणार नाही, आम्ही हिरावून घेणार नाही, असं म्हणून तिने डोनाल्ड ट्रम्पला सुनावलं. आणि हे जातं चॉकलेट द्यायला. तिने याच्या चॉकलेटनी खुश होणार आहे. तिला तिच्या देशाचा राष्ट्राभिमान माहितीये, तिला तिच्या देशाचा स्वाभिमान माहितीये. ती इराणच्या युद्धाच्या म्हणजे इराणच्या समर्थनार्थ आहे, ती इस्रायलच्या विरोधामध्ये आहे आणि हा इस्रायलला फादरलँड म्हणतो हे तिला माहित नाही. पण प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माती खायची, जाईल त्या ठिकाणी परराष्ट्र संबंध हे जसे काही व्यक्तिगत संबंध आहेत असं समजायचं. असं नसतं. तुमचा देश तुमच्या देशाच्या धोरणांवर, मानवी मूल्यांच्या धोरणांवर, एथिक्स अँड मॉरल्स याच्यावरती आणि आंतरराष्ट्रीय कायदे यावरती किती ठाम भूमिका घेतो यावरती तुमची इज्जत ठरते. मेलडीची चॉकलेट देऊन इज्जत नाही केली जात. त्यानंतर ती हसली असेल हे सगळा प्रकार झाल्यानंतर, म्हणजे ती चॉकलेट घेताना पण हसली, याची दया आणि कीव आली असेल बुद्धीची, अक्षरशः याच्या अकलेची कीव आली असेल आणि हसली असेल. जगभरात आपण पाहिलं, यांनी सगळ्यांना मिठ्या मानल्या, खा 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 खा, की 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 वाटेल ते पाहिलं. आत्ता परराष्ट्र धोरण काय असतं हे डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला चीनला गेला, शी जिनपिंगला हात शेकहँड केला, कोण हसलं आभाळाकडे पाहून खा 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 करून? कोणी नाही. कोणी खिखी खिखी केलं? कोणी नाही. कोणी काहीतरी फालतू जोक्स मारले, यू आर ऑन ट्विटर, हा असं कोणी केलं? कोणी नाही केलं. त्यांच्या त्यांच्या देशांच्या भूमिका मांडल्या स्पष्ट. याला परराष्ट्र धोरण म्हणतात. भारताच्या लोकशाहीच्या, भारताच्या राजकीय परंपरेच्या, भारताच्या राजनैतिक परंपरेचे आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे धिंडवडे उडवलेले आहेत या नरेंद्र मोदींनी. पण तुम्ही तेल वाचवा, तुम्ही गॅसच्या लाईनमध्ये उभे राहा. गॅसच्या लाईनची टंचाई आहे, गॅसची टंचाई आहे असं तुम्ही बोललात तर फडणवीस तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करेल. मग नितीन गडकरी 2.5 कोटी रुपयाच्या बसमध्ये फिरतील, पाठीमागे 40 गाड्यांचा ताफा फिरेल, पण ते बचत करतायत. तुम्ही पण बचत करा. तुम्ही मुलांना ऑनलाईन शिकवा, शाळेत नाही पाठवायचं. भारतातले किती पालक ऑनलाईन आपल्या पोरांना शिकवू शकतात मला नाही माहिती. सरकारने आकडेवारी जाहीर नाही केली. किती जण वर्क फ्रॉम होम करू शकतात मला नाही माहिती. आणि वर्क फ्रॉम होम करून देशाच्या आर्थिक अवस्थेची काय स्थिती होईल मला नाही माहिती. तुम्ही बघा. पण हे धिंडवडे देशाच्या अब्रूचे, इज्जतीचे आणि परंपरेचे आणि इतिहासाचे हे निघालेले आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा 2014ची घोषणा होती अच्छे दिन आएंगे. गेली 12 वर्ष आपण पाहिलं लुच्चे दिन आले.
आणि आता तोच लुच्चा सांगतोय की बुरे दिन आएंगे. विचार करा, लक्षात ठेवा, एकही गोष्ट विसरायची नाही. आणि यांचे दिवटे ज्या ज्या वेळेला गल्ली गल्लीत आपल्याला भेटतील ना, तेव्हा हे सगळे मुद्दे त्यांच्या थोबाडावर मारायचे. तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी याची लिंक शेअर करा, आणि ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद. तुम्ही चिंता करा, त्याचं चालू आहे. ला 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 ला.